जर तुम्हाला पाईल्स झाला आहे, मूळव्याध झाला आहे अथवा फिशर झाला आहे, तर यासाठी तुम्ही पायलेक्स ऑइंटमेंटचा वापर करू शकता. तर याचा वापर कसा करायला पाहिजे? तर यामध्ये येते एक ट्यूब आणि एक ॲप्लिकेटर. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, या ट्यूबच्या डोक्यावरती तुम्हाला हा ॲप्लिकेटर लावायला पाहिजे आणि ॲप्लिकेटरच्या समोर येतो एक कॅप. या कॅपला रिमूव्ह करायला पाहिजे. समजा हा तुमचा गुदद्वार म्हणजे मोशन पास करण्याची जागा. तर हा जो ॲप्लिकेटर आहे तुम्हाला गुदद्वारमध्ये इन्सर्ट करायला पाहिजे आणि मागच्या बाजूने पुश करायला पाहिजे. याने काय होते, गुदद्वारमध्ये ही क्रीम चांगल्या प्रकारे अप्लाय होते. याचा वापर करण्या अगोदर तुम्हाला गुदद्वारला चांगल्या प्रकारे वॉश करून ड्राय करून याचा वापर करायला पाहिजे. याचा वापर तुम्ही मोशनच्या अगोदर अथवा मोशन झाल्यावर सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता. तर दिवसातून तुम्ही 2 ते 3 वेळेस याचा वापर करू शकता. याचा वापर केल्यानंतर तुम्हाला हा ॲप्लिकेटर रिमूव्ह करायला पाहिजे आणि याला गरम पाण्याने धुवून घ्यायला पाहिजे, वाळवून घ्यायला पाहिजे. नंतर हा कॅप लावून तुम्हाला ठेवायला पाहिजे. यानंतर तुम्ही याचा रियूज करू शकता. तर पायलेक्स ऑइंटमेंट काय करतो, तुमच्या गुदद्वारमध्ये मोशन पास करण्याच्या जागेमध्ये पाईल्स झाल्यामुळे अथवा फिशर झाल्यामुळे जो त्रास होत आहे, वेदना होत आहेत अथवा बर्निंग सेन्सेशन आहे, जळजळ फील होत आहे अथवा इचिंग होत आहे म्हणजे खाज येत आहे, तर या प्रॉब्लेम्सना कमी करण्यासाठी हा मदत करतो. आणि तुमच्या गुदद्वारातून मोशन पास करण्याच्या जागेमधून जर ब्लिडिंग होत आहे म्हणजे रक्त येत आहे, तर हा ब्लिडिंगला सुद्धा स्टॉप करण्यासाठी मदत करतो. आणि जर तुमच्या गुदद्वारामध्ये गाठ दिसून येत आहे, लंप दिसून येत आहे अथवा जे मास दिसून येत आहे, या गाठेला श्रिंक करण्यासाठी, कमी करण्यासाठी सुद्धा हा ऑइंटमेंट तुम्हाला मदत करतो. जर तुम्ही या ऑइंटमेंट सोबत पायलेक्स टॅबलेटचा वापर करता तर काय होतं, तुमची जी ही पाईल्सची समस्या आहे अथवा फिशरची समस्या आहे लवकरात लवकर कमी होते.